चला तर आपण ब्लाऊज शिकूया. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत ब्लाऊजच्या गळापट्टी असेल किंवा दंडगेराची आतील पट्टी असेल किंवा कमरपट्टी असेल तर त्याला आपण हातशिलाई कशी करायची हे शिकणार आहोत. तर आपण आता गळ्याला हातशिलाई तुम्हाला करून दाखवते. गळ्याची पट्टी जी आहे दुमडपट्टी आहे त्याला आपण हातशिलाई करून दाखवते. ही आपली सरळ पट्टीतून पट्टी लावलेली आहे त्यामुळे ह्याला अशा प्लेटा दिल्यात सरळ पट्टी असल्यामुळे. क्रॉस पट्टी काढली तर ह्याला प्लेटा द्यायची गरज पडत नाही, त्या एकदम सरळच अशी लावू शकतो. तर मी ह्याला आता हातशिलाई कशी करायची हे दाखवत आहे. तर प्रथम सिंगल किंवा डबल धागा घ्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा सिंगल किंवा डबल धागा घेऊ शकता. इथून आपण स्टार्ट करणार आहोत. अशा पद्धतीने आपण धागा स्टार्ट करणार आहे. तर बाकायने बघा मी कसं करते, पुढे आल्यानंतर इथे हे बघा ही पट्टी इथंपर्यंत आहे ना. तर पट्टीच्या खालीच आपण 1 किंवा 2 धागे येतील ब्लाऊजच्या कपड्याचे, तेवढेच धागे आपण असे हातात घेणार आहोत. एवढं छोटं कापड घ्यायचं एकदम आणि पट्टीच्या खालीच बरोबर घ्यायचं आपल्याला, इथेच घ्यायचं असं. आणि नंतर मग वरच्या पट्टीचा कपडा असा घ्यायचा आहे बरोबर. म्हणजे काय होतं, आणि आता इथे हा घेतला आपण धागा की दुसरा धागा आपला त्याच्या एवढंच अंतर घ्यायचं, इथंच खाली घ्यायचं आहे, इथेच घ्यायचं आहे, इथून हे असं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने असं अशा पद्धतीने एवढी छान हातशिलाई होते ना. वरून कळत पण नाही आपण हातशिलाई केली ते, एवढी मस्त होते हातशिलाई. या पद्धतीने आपण हातशिलाई करणार. खालचं कापड आपण खूप छोटं घ्यायचं आहे आणि नंतर मोठं कापड घेतलं अशी केली थोडी हातशिलाई की आपण असं प्लेन कापड करून घ्यायचं. अशा पद्धतीने दिसेल का किती छोटी झाली, नाजूक आहे ना. अशा पद्धतीने हातशिलाई होते, अगदी दिसली का. अशा पद्धतीने आपण हातशिलाई करायची. म्हणजे काय होतं, फिनिशिंगला ब्लाऊज छान दिसतो. असं फिनिशिंग हे केल्यानंतर हातशिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने एकसारख्या अंतराने हातशिलाई अशी करायची आहे. आणि नंतर असा हात फिरून घ्यायचा, म्हणजे कुठं ताण बसत नाही धाग्याला किंवा कापड गोळा होणार नाही, याची पण आपल्याला दक्षता घ्यायची असते. अशा पद्धतीने आपण करणार हातशिलाई. आपल्याला कमरेची पट्टीला किंवा आपली साधी ब्लाऊजचं बाही असते, बाहीला आतून आपण पट्टी दुमडली जाते ना, त्याला सुद्धा आपल्याला हातशिलाई करायची गरज पडते. तर अशा पद्धतीने सगळीकडं हातशिलाई करून घ्यायची आहे. दिसायला पण आकर्षक दिसली पाहिजे. एकसारखे अंतरावर घ्यायचं. एक छोटा टाका लहान टाका असं काही घ्यायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही हातशिलाई करणार. लक्षात आलं दिसतं अशा पद्धतीने. ओके, आलं लक्षात.